रोल नुसतीच माझी भारतीय जनता पक्षाने एक उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे आणि या निवडणुकीबद्दल माननीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो आणि यांनी जो माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे त्या विश्वासाला ती नक्कीच सार्थ ठरेल आणि भारतीय जनता पक्ष जो देशामध्ये नंबर 1चा पक्ष आहे, राज्यामध्ये नंबर 1चा पक्ष आहे आणि महानगरपालिकेमध्ये आपल्या राज्यामध्ये महानगरपालिकांमध्ये नंबर 1चा पक्ष आहे पुणे महानगरपालिका। तर मी या पत्राद्वारे असं सांगू इच्छितो की नक्कीच यापुढेही भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये आणि महानगरपालिकांमध्ये हा नंबर 1चा पक्ष राहण्यासाठी जे काही करायचं असेल, जेवढं कष्ट करायचं असेल, जे पक्ष मला जबाबदारी देईल ती पूर्णपणे मी पार पाडेन। आत्ता सध्या आमच्या पुढं मोठं संकट आहे, हे करोनाचं संकट आहे आणि नुसतंच मराठा आरक्षण जे झालेले आत्ता कॅन्सल सुप्रीम कोर्टात, ते 2 विषय आम्हाला आत्ता खूप महत्त्वाचे वाटतात। महानगरपालिकांच्या निवडणुका 10 महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून 1 वर्ष आहे, जिल्हा परिषदेत महानगरपालिका आहे, परंतु आत्ता सगळ्यात मोठा प्रश्न हा करोना आहे। हे करोनामध्ये राज्य सरकार हे कसं अपयशी झाले हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। राज्यामध्ये देशातल्या पूर्ण संख्येच्या आपलं राज्य 10% लोकसंख्या आहे, परंतु कोरोनाचे पेशंट आपल्याकडे 30 ते 35% होतात आणि आश्चर्य असं आहे की मुंबई महानगरपालिकेत सर्वात जास्त कोरोना पेशंट होते आणि पुणे महानगरपालिकेत यांना आजच्या मागच्या आठवड्यामध्ये, या आठवड्यात काही ते लॉकडाऊनमुळं बऱ्यापैकी कंट्रोलला आलेलं आहे, परंतु आम्हाला राहून राहून आश्चर्य होतं की मुख्यमंत्री मुंबईतला, उपमुख्यमंत्री पुण्यातला आणि तिथंच जास्त कोरोनाचे पेशंट होते। म्हणजे त्यांचा कंट्रोल नाही आहे का, त्यांची इच्छाशक्ती नाही आहे का? दोन्हीही बघा, मुंबई महानगरपालिकेमध्ये पण माननीय मुख्यमंत्री फिरत नाहीत, उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये नुसत्या एका सभागृहात बसून मिटिंगा घेतात। कुणीही असं बाहेर फिरलेलं आपल्याला दिसतंय का, किंवा कुठल्या संघटनेनं मदत करता येईल किंवा कुठल्या हॉस्पिटलला मदत करता येईल? ऑक्सिजनचं पुढं नियोजन काय आहे? आता तर 3री लाट येणार आहे, त्याचं नियोजन काय केलं आहे? काहीही नाही आहे, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही। मध्ये आत्ता त्यांनी डिक्लेअर केलं की लस आम्ही मुफ्त देऊ, म्हणजे संपूर्ण राज्याला फ्री लस देऊ, परंतु मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं नाही, नको तेच डिक्लेअर करतात। काँग्रेसचा बाळासाहेब थोरात येतो डिक्लेअर करतात, अजित पवार डिक्लेअर करतात, म्हणजे यांचं ताळमेळ नाही की यांच्याकडे एवढा प्रोटोकॉलसुद्धा राहिला नाही की मुख्यमंत्री जे काही डिक्लेअर करतात ते करतात। इतकं ताळमेळ नसणारं सरकार राज्याला पहिल्यांदा अनुभवायला मिळते। आता आम्ही आमच्या परीने पक्ष पातळीवरती किंवा आमच्या काही संघटनेत ह्याचं सगळं करता येतं आणि जरा काय आलं की पूर्ण फक्त देशात केंद्र शासनावर ढकलायचं आणि केंद्र शासनाला टार्गेट करायचं। आरक्षणाचे मुद्दे आज बघितलं, आरक्षण आपल्या राज्याच्या न्यायालयाने होकार दिला होता। या म्हणजे 35 वर्ष कुठलंही मराठी मुख्यमंत्र्यांनी हे आरक्षण ठेवलं नव्हतं। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण दिलं होतं ते यांना टिकवता आलं नाही। म्हणजे काय चाललं आहे राज्यामध्ये की एवढं ओव्हर कॉन्फिडन्स का राहतं? त्यांना हे मागची पार्श्वभूमी लक्षात येत नाही की UPमध्ये 3 पक्ष येऊन आमची मेजॉरिटी आली होती, तसं त्यांना वाटतं की आम्ही 3 पक्ष आलो निवडून, आम्ही 3 एकत्र आलो की निवडून येईल। हे पंढरपूरच्या निकालात आपण पाहिलेलंच आहे की पंढरपूरच्या निकालात परत सत्यानाश झालेलं आहे, 3 एकत्र येऊन पण आमचा विजय झाला। आणि हे जे खतपाणी घालवते त्यांच्या पक्षातल्या आमदारांना जे काटा होते की नाही आम्ही 3 आलो तो एकत्र, हे पंढरपूरनी साफ फोडून काढलेले। त्यामुळं आता त्या आमदारसुद्धा आम्हाला विचारलं की 3 असताना पण तुम्ही निवडून आले, म्हणजे 3 एक नॅशनल पक्ष आणि 2 प्रादेशिक पक्ष, हा UPनंतर पुण्यात पहिला पॅटर्न झाला होता पंढरपूरला। UPमध्ये पण 3 पक्ष एकत्र आले होते, मायावती, मुलायम सिंग आणि काँग्रेस, त्यांचं तिथं पानिपत झालं। आत्ता पंढरपूरला पहिली निवडणूक अशी की 3 पक्ष एकत्र आले आणि निवडणूक लढले, पण आमच्या एकट्या भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी, चंद्रकांत पाटलांनी त्यांची ती स्वप्न धुळीत मिळवली। आम्हाला काही सरकार पाडण्यामध्ये, सरकार पडेल सरकार नाही पडेल ह्यात आम्हाला जायचं नाही। आमची एकच मागणी की या आरक्षणावरती आता तुम्ही काय करणार आहे त्याचं उत्तर द्यावं। आणि पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये म्हणजे संपूर्ण देशाची राजधानी मुंबई आहे आणि पुणे, कमीत कमी 100% लोकांना पुणे आणि मुंबई तरी लस द्या तुम्ही, की जेणेकरून आपला उद्योगधंदा, आर्थिक परिस्थिती चांगली होईल। येणाऱ्या 3ऱ्या लाटच्या आधी जर का सगळ्यांना लस दिले पुणे मुंबईत, तर पुणे आणि मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक रोजगार म्हणून येतात, उद्योगधंद्यासाठी येतात आणि आर्थिक
उलाढाल मुंबईमध्ये जगातली सगळ्यात मोठी, कमीत कमी तुम्ही मुंबईला तर कंट्रोलमध्ये आणा. मुंबई 3 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्यापैकी 1 ते 1.25 कोटी लोकांना लस द्यावं लागेल. त्याचं उत्पन्न करा. 6 कोटी 8 कोटी 10 कोटी नंतर करा हो. पुणे आणि मुंबई तर बघा पहिलं. बाकी एवढे शहर गजबजलेले नाही जे पुणे आणि मुंबई आहे. पुणे आपलं एज्युकेशन, IT, इंडस्ट्रीज हब आणि मुंबई उद्योगची राजधानी आहे. या 2 शहरामध्ये तरी कंट्रोल आणा तुम्ही, तेवढं तरी करा. आणि दोन्ही शहरातले प्रमुख पदावर बसलेले आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे, तुम्ही कमीत कमी एक नियोजन करून एकत्र बसून एक काहीतरी ट्रॅकला जा ना तुम्ही. बाळासाहेब थोरात वेगळं बोलत आहेत, अशोक चव्हाण वेगळं बोलत आहेत, शिवसेनेचे लोक काही वेगळं बोलत आहेत, राष्ट्रवादीचा प्रत्येक नेता झाले, राजेश टोपे वेगळं बोलतो, अजित पवार वेगळं बोलतो, शरद पवार वेगळं बोलतात. म्हणजे काय ताळमेळच राहिलं नाही तुमच्यात. तर तुमच्यात पहिला ताळमेळ आणा, कोरोनामुळं आणा. कमीत कमी तुमच्यात तर एकही होऊ शकत नाही, वेगळ्या वेगळ्या विचारचे हे आम्हाला कळतं, पण निदान कमीत कमी अशा मोठ्या प्रसंग जेव्हा ते एकत्र या. हे माझं ह्या पत्रकार परिषद माध्यमातून त्यांना सांगायचं. मला असं होतं की अजित पवार स्वतः अपयशी पडल्याचं तुम्हाला स्पष्ट म्हणायचं. स्पष्ट वाटते, कारण पुण्यामध्ये 8,000पर्यंत आकडा गेला होता हो. पुणे शहरामध्ये पहिल्या लाटेमध्ये एवढा आकडा नव्हता गेला. या दुसऱ्या लाटेमध्ये 8,000, 9,000, 10,000पर्यंत जिल्ह्यामध्ये गेले पेशंट. मग तुम्ही नियोजन करा ना की बाबा जिथं गजबजलेल्या जागी एरिया आहे, जिथं जास्त पेशंट आहे, तिथं पहिलं तुम्ही हे करा. 100% महाराष्ट्राची लस जाऊ द्या, पण शहरी भागात तरी पूर्ण करा. कमीत कमी ग्रामीण भागात घरं लांब लांब असतात. आपल्या शहरी भागामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड असतात. सदाशिवपेठ, नारायणपेठ किंवा मोमीनपुरा किंवा आपल्या 40% पुणे मुंबईमध्ये 40% झोपडपट्टी. तर तिथं तरी पुणे मुंबईत तर तुम्ही कमीत कमी लक्ष द्या. बाकी जागी लक्ष द्यायची गरज नाही. काही जागात आमचे नितीन गडकरींनी पण नागपूरमध्ये चांगल्या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. जेवढं शक्य आहे तो आम्हीही करू, सहकार्य करूच ना. परंतु तुम्ही रस्त्यावर फिरा ना, जरा घरातनं बाहेर पडा. घरातनं बाहेर पडून काय लोकांचे प्रश्न आहेत ते तर बघा तुम्ही. आता 3री लाट येईल, त्याचं काय नियोजन केलं आहे ते जनतेला सांगा. नुसतं लॉकडाऊन हा पर्याय नाही आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही पाहतो, आता मी पण व्यवसाय करतो आहे, किती लोकांची हालत झाली. त्याच्यापेक्षा तुम्ही जिथं बिझनेस आहे, जिथं जास्त आपल्याला इन्कम आहे, रेव्हन्यू आहे, जिथून त्या गोष्टीकडे लक्ष द्या. बाकीचं सोडून द्या. बाकी ठीक आहे, शहरी भाग ग्रामीण भागामध्ये थोडंसं खूप कमी प्रमाणे यायचं, पण शहरी भागातनं जे प्रमाणे शहरी भागात बरेचसे लोक पुण्यातनं परत पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भात, मराठवाड्यात, मुंबईतनं परत त्यांच्या आपापल्या गावात चालले. त्यामुळं कामगारांचा तुटवडा झाला तर सगळ्या इंडस्ट्रीचं वाटं होणार नाही. त्यामुळं पहिले जिथं इंडस्ट्री झोन आहे, जिथं तुम्हाला इन्कम टॅक्स मिळतो, जिथं तुम्हाला GST मिळते किंवा जिथं तुमचं राज्य शासनाचे कर असतात, तिथं उत्पन्न आहे, तिथं लक्ष घाला. लोकांची रोजंदारी कशी जाणार नाही त्या निमित्ताने ते पहा तुम्ही. ते सोडून नको त्या गोष्टीकडे जे उठसूट केंद्रावर लागतात, जे उठसूट तुम्ही केंद्रावर लागता. सगळ्या गोष्टी केंद्राने नसतात करायचं हो. राज्याची पण जबाबदारी, आणि आपलं राज्य आर्थिकदृष्ट्या नंबर 1च आहे. त्यामुळं उत्पन्न पण काही कमतरता नाही आहे. 7-8 हजार कोटी रुपये कुठली मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला आता मुक्त दिला, आम्ही परदेशातनं मागवा. नुसतं टेंडर काढू, आम्ही ओपन टेंडर करू, याला काही महत्त्व नाही हो. तुम्ही मागवा ना जे काही आर्थिक गोष्टी लागत आहेत. आज राज्य शासन नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी कंडिशनमध्ये आहे. इतकी वाईट परिस्थिती नाही जिथं राज्यांची. त्यामुळं आमचं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही कोरोनावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा, आणि नंतर दिल्लीतलं किंवा केंद्रातलं किंवा राज्यातलं राजकारण नंतर करत बसा. आपल्याला आयुष्य पडले राजकारण करायला. हे बघा ताळमेळचा विषय नाही. अजित पवार हे पालकमंत्री आहेत पुण्याचे. त्यांनी मिटिंग बोलवली आणि त्यांनी IAS ऑफिसरना सांगितलं ठणकावून, आणि आमच्या लोकांना समजून सांगितलं की ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर आमचे लोक सहकार्य करायला पहिल्यापासून तयार आहेत. आमचे चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की या अशा वेळेस राजकारण आम्ही बिलकुल करणार नाही. आणि आम्ही तुम्हाला गवाही देतो की कधीही अशा गोष्टी राजकारण भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही. कोणी करत असेल जरी लोकल लेवलला, तरी आम्ही सहन करणार नाही. ते आम्ही नक्कीच सत्ताधारी पक्षाला मदत करू शकतो. ते आता ते ह्या आठवड्यात झालेले. मग आता मी मगाशीच म्हटलं की ह्या आठवड्यात थोडं बऱ्यापैकी आहे. परंतु पहिले जे 1 महिना गेला आपला, ज्यामुळं पूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करावं लागलं. पुणे आणि मुंबई.
हे बघा, जगातलं अपयश हे दाखवण्याकरता काय आहे की सगळ्या जगामध्ये चायना सोडलं तर भारतामध्ये सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे. आज लोकसंख्या पाहता लोकसंख्या नाही, निवडणुका आल्या तर आता बिहारची पण निवडणूक होती, सगळ्यात निवडणूक होते ना. आपण काय पंतप्रधान हे करतातच मदत प्रत्येक जागी, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपापलं राज्य जर सांभाळलं तर पंतप्रधानांना तुम्ही सांगितलं की आम्हाला ह्या गोष्टीची परवाच उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्हाला देवेंद्र आपलं माननीय नरेंद्र मोदी मदत करतात. परवा त्यांनी स्तुती केली. परवाची गोष्ट राज्याने आपल्या राज्याने मला एवढं नाही केंद्र शासन अपयश कसं म्हणतं तुम्ही ना. केंद्र शासन प्रत्येक राज्याला मदत करते आणि राज्याची नैतिकता आहे का आपल्या घरामध्ये होऊ शकतं म्हणून तरी बाहेरच्या राज्यांमध्ये बघा कमी प्रमाणे यायचं करोनाचं. बाहेरच्या राज्यांमध्ये खूप कमी. आपल्याकडे 135 कोटी लोकसंख्या आहे आणि आपल्याकडं काही भागात असे आहे की जे देशात किंवा जगात कुठंही तसं नाही आहे. झोपडपट्टी अमेरिकेमध्ये कुठं असतं आपल्याकडे झोपडपट्टी दाट वस्ती एवढी आहे. दाट वस्तीमुळं तो होतोय, परंतु आपण जर नियंत्रण केलं इतर राज्यामध्ये इतर राज्यांमध्ये बघा UP-मध्ये लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशमध्ये 20 कोटी लोकसंख्या आहे. 21 कोटी. खरं तर नाना कसं आहे, दोन गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला 21 कोटी आहे ना. UP-मध्ये 21 कोटी लोकसंख्या आहे. ह्या इलेक्शन सगळ्या झाल्या त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं स्वतः हस्तक्षेप केला. सातत्यानं तुम्हाला सांगितलं की ऑक्सिजनवर लक्ष द्या, व्हेंटिलेटर आहे, अनेक गोष्टी आहेत. सुप्रीम कोर्टानं तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याला आत्ता 8,500 कोटी रुपये आत्ता लेटेस्ट 2 दिवसापूर्वी त्यांनी द्यायला चालू केलं. मागं पण पहिल्या लाटेत पण दिले, पहिल्या लाटेत पण सगळ्यांना मदत केली. सेकंड लाट आज तुम्ही राज्यनिहाय लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने तुम्ही जा. UP-ची सगळ्यात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशची. उत्तर प्रदेशचे पेशंट बघा, आपल्या महाराष्ट्रातले पेशंट बघा. महाराष्ट्रातले पेशंट ॲव्हरेज वाईज 13 कोटी लोकसंख्या 12 कोटी लोकसंख्येमध्ये जे पेशंटचा आकडा पाहता तुम्ही UP-चा 21 कोटी लोकसंख्येचा आकडा पहा. हे पण तुम्ही पाहायला पाहिजे ना. आणि UP झालं किंवा राजस्थान, मध्य प्रदेश ह्याच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या आपलं महाराष्ट्र खूप स्ट्रॉंग आहे. द्या ना तुम्ही घरोघरी लस. का वेळ काढताय? टेंडर मागवायची काय गरज आहे? आपत्कालीन गोष्टीला टेंडरची आवश्यकता नाही आहे. तुम्ही 4 कंपन्यांकडून रेट हे केंद्र आपापल्या परिधी लोकसंख्येवाईज डिवाईड करून लस देते. हे तुम्ही नाही आकडेवाईज तुम्ही बघा. परवा उद्धव ठाकरेंनी डिक्लेअर केलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं नाही. आता तुम्ही की आम्हाला नरेंद्र मोदी मदत करते. आता तुम्ही प्रदेशाला गेला, खरं तर पॉवर आहे तुमच्या उपाध्यक्ष प्रदेशाचे दादा पण आहेत, तुम्ही देवेंद्र फडणवीस आहेत. असं तुम्हाला वाटत नाही का की आपण जाऊन एकदा पंतप्रधानांना भेटावं आणि तुम्ही आम्हाला पैसे राज्य सरकार जरी कमी पडलं तर शेवटी केंद्र सरकारला हे बघावंच लागतं. आमच्याकडं भारतीय जनता पक्षामध्ये अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे संपर्क आहेत ना, मदत करतायत आम्ही. कुठल्या अँगलने तुम्हाला वाटतं की महाराष्ट्राला मदत होत नाही? तुम्ही दाखवा ना. लोकसंख्येप्रमाणे जेवढे लस भारतात आल्यात पूर्ण महाराष्ट्रात दिलेले आहेत आणि महाराष्ट्र सक्षम हो. तुम्ही वाट का बघताय? आपल्या घरात आग लागली आपण विजवायची असती ठीक आहे. आपल्याला जर देशाचं ना आमच्याकडे देवेंद्र फडणवीस सतत संपर्कात आहेत माननीय पंतप्रधानांचे किंवा इथं जे काही गोष्टी लागतील त्या मदत करा आम्हाला. आणि मदत करते तो हे नुसतं तुम्ही केंद्र ढकलता. प्रत्येक राज्यांनी आपापली जबाबदारी पाळली पूर्णपणे तर केंद्र तयारच आहे, मदत करतेच आहे. परंतु राज्याची पण नैतिकता असते. प्रत्येक गोष्ट उठलं सुटलं केंद्र ढकलायचं. 1985पासून आरक्षणाचा मुद्दा होता. तो देवेंद्र फडणवीसांनी 25 वर्षात जवळजवळ 15 मुख्यमंत्री आले मराठी, पण कुणीही आरक्षण द्यायची हिंमत दाखवली नव्हती. ती भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं. ते तुम्हाला टिकवता नाही आलं तर त्याच्यावरती तुम्ही पुढं काय करणार ते सांगा ना. आता त्यात पण केंद्र ढकलायचं म्हणजे केंद्र शासन पण कोर्ट चालवतं का सर? पण आता आरक्षणाबद्दल आता मुख्यमंत्र्यांनी आता अधिकृत पत्र दिलेले आहे पंतप्रधानाला आणि राष्ट्रपती. तर त्याचा काय मुख्यमंत्र्यांना अधिकार होतेच ना. घटनेमध्ये दिले मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे. हायकोर्टाने पण सांगितलं होतं ते करायचं सोडून कशाला कोर्टामध्ये जात बसायचं? हे नियमात आहे का नाही नियमात आहे? आता परत कोर्टातच पुनर्विचार याचिका दाखल करावा असं भाजपचं मत आहे.
त्याला पण दीर्घकाळ वेळ जाणार ना. आता माझ्या म्हणण्यापेक्षा कायदा केला आणि त्याच्यानंतर फडणवीसांनी आरक्षण दिलं. फडणवीसांनाही माहिती नव्हतं का की 102 घटनांविरुद्धचा राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार नाही. आता माझ्या म्हणण्यापेक्षा माझ्या कुठल्या स्टेटमेंटपेक्षा आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं पाहिजे की तुम्ही पुढं काय पाऊल टाकणार. या आरक्षणासाठी जे 25 वर्ष देता आलं नव्हतं, मुख्यमंत्री मराठा असताना सुद्धा देता नाही आलं, ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं. आता ते यांच्या निष्क्रियपणामुळं ते रद्द झालेले. तुम्ही याच्या पुढं काय करणार ते सांगा ना आम्हाला. ज्या गोष्टी झाल्यात ते चिंतन आता सगळे महाराष्ट्रातले मराठा करते, परंतु तुम्ही त्याच्यावर काय करणार ते तर स्टेटमेंट द्या एकत्र बसून. त्याच्यात तर गांभीर्य दाखवा, कोरोनामध्ये गांभीर्य दाखवा. तुम्ही काय करणार सांगा. केंद्र काय करेल, पंतप्रधान काय करतील, राष्ट्रपती काय करतील ते करतील त्यांच्या लेवलला. आहे हे पहिला सत्य करून दाखवावं लागतं. मी खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेस त्याच्या आधी एकदा नेत्याला त्यांच्यावर माघार घेतली म्हणून त्याच्या नेत्याचा मार्गसुद्धा झाला. इकडनं तुम्ही अपक्ष भाजपला पाठिंबा दिला. तुमच्या कॅपॅसिटी बघतात, तुमची क्षमता बघतात, तुम्हाला उपाध्यक्षपद देणं मला असं वाटतं. बघा ऐका, असं स्वतःच्या हिंदीवर राज्यसभेवर अपक्ष होतो. भाजपला 5 वर्ष निवडणुकीसाठी काम केलं, वापर करायचा असं वाटत नाही का तुम्हाला? असं मला काही वाटत नाही. बघा, भारतीय जनता पक्षामध्ये एक सिस्टीम आहे. मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो. मी पक्षाचं सक्रिय सदस्य नव्हतो. सक्रिय सदस्य मी आत्ता 8 दिवसापूर्वी झालो पक्षाचा, आणि सक्रिय 8 दिवसापूर्वी झालो आणि मला एवढं मोठं पद दिलं, यात मी खरोखरच आनंदी आहे. आता राहिला प्रश्न की बाबा भाजपमध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये पहिल्या दिवसापासून नाही. मी गोपीनाथ मुंडे जेव्हा गोपीनाथ मुंडे आणि आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेव्हा अपक्ष पाठिंबा देण्याची ती आटच टाकली होती की तू आमच्या भारतीय जनता पक्ष म्हणजे युतीमध्ये राहायचं संधी, त्या अटीवर मला पाठिंबा दिला होता त्यांनी. त्यांचे मेजर जवळजवळ 19 नगर आमदार तर त्यांचे ज्येष्ठ होते, 6 शिवसेने होते आणि 12 भाजपचे होते, 18 आमदार त्यांचे जास्त होते. मला उद्धव ठाकरे साहेबांनी आणि मला वाईट वाटतं की उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री, मला त्यांचा पूर्ण स्वभाव माहिती आहे, पण ते कसे खिचडीमध्ये अडकलेत हे परमेश्वरच माहिती. माझ्या माहितीप्रमाणे ते गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट बघा आणि प्रत्येक व्यक्तीला गुदमरत आहेत. आज ना उद्या ते तिथून बाहेर येतीलच. मला त्यांचा स्वभाव पूर्णपणे माहिती आहे. ते कुठल्या कल्चरचे आहेत, कुठल्या स्वभावाचे आहेत. 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचे मोठे भाऊ आणि 5 वर्ष लहान भाऊ म्हणून राहिलेत ते. पण तो आत्ता राजकीय भाग नाही आहे. ते तिथं किती दिवस जातील तर मलाही माहिती आहे. परंतु तो विषय नको आत्ता. आपला कोरोनाचा विषय महत्त्वाचा. कोरोनाच्या विषयावरती काल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी राज्यातल्या प्रमुख भाजपच्या नेत्यांसह मराठा नेत्यांची VC दिली. हो, मी होतो त्यात. तुम्ही त्या VCला होता. हो. नेमकी भाजपची मराठा आरक्षणाविषयीची काय भूमिका त्याबद्दल? मी त्यावेळेस पहिले 15 मिनिट होतो, कारण माझ्या सख्या भावाच्या मुलाचं लग्न होतं काल 5 वाजता. मग मी तिथनं 4:30ला सुरू झाली. पहिले 15-20 मिनटं प्रस्ताव झाली. माझ्या विषय सांगितलं किंवा मला उपाध्यक्ष मत नेमले. त्यांनी सगळ्यांनी माझे आभार मानले आणि नंतर मी चंद्रकांत फोन लावला की मला दादा माझ्या सख्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, आमच्या घरीच मंडप टाकून लग्न होतं. म्हणून मी तिथनं गेलो. परंतु मला जी काय माहिती आहे किंवा माझं वैयक्तिक किंवा भारतीय जनता पक्षाचं जे मत आहे की आम्ही 100% आरक्षण माग आहोत. आरक्षणच आम्ही दिलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे पहिले महाराष्ट्रातले मुख्यमंत्री होते की आरक्षण दिलं होतं. ते तुम्हाला टिकवता नाही आला, आता तो तुमचा विषय. आणि आम्ही सत्तेमध्ये नाही हो. आमच्या विषयाला आता आमच्या मताला काय महत्त्व नाही आहे, पण आम्ही त्या मतात आहोत आणि होतो म्हणून तर आरक्षण दिलं होतं. जे 35 वर्षात जमलं नव्हतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला, ते आम्ही केलं होतं. त्यामुळं आता हा विषय म्हणजे मला वाटतं की चुकीचा प्रश्न आहे. पवारसाहेबांनी मधल्या काळात आर्थिक निकषावर आधारित आरक्षण द्यावं असं सांगितलं होतं. राज ठाकरेंची जीवन भूमिका तीच. पवारसाहेब तर गेले आर्थिक निकषावर गेले 35 वर्ष देत आहेत. पवारसाहेब 50 वर्ष राजकीय कारकिर्दीत आहेत आणि एक मराठा नेतृत्व म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ते उगम झाला त्यांचा. ते बघा, विदर्भ किंवा मराठवाड्यात त्यांचे बिलकुल
म्हणजे काही त्यांना हे नाही आहे. मुंबईमध्ये त्यांचा एकही आमदार नाही, 1-2 असतील आता आलेला एखादा, परंतु कोकण किंवा तुमचं मुंबई किंवा विदर्भ किंवा मराठवाडा याच्यामध्ये राष्ट्रवादी शून्य आहे. आता त्यांना पश्चिम महाराष्ट्रांवर तेवढ्यासाठी चाललो आहे की काहीतरी मराठ्यांसाठी करतील, पण 3 वेळा मुख्यमंत्री होणे त्यांना हा निर्णय घेता नाही आला जो देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. हे जग जाहीर आहे, म्हणजे मी सांगायची आवश्यकता नाही आहे. तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं हे. तुमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं तर पुन्हा आलेल्या या आघाडी सरकारला त्या आरक्षणावरती कोर्टात जाण्याची का वेळ आली? आता या आघाडी सरकारने विचार करावा का आली. म्हणजे जर तुम्ही म्हणताय की देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, जर ते टिकाऊ दिलं असतं, व्यवस्थित टिकाऊच होतं ना, टिकाऊ नाही असं कुठं होतं. आरक्षण देताना या सरकारला कोर्टात जाण्याची का वेळ आली? अहो, याचिका कोणतरी दाखल केली म्हणून ते कोर्टात गेले. परंतु आता कोर्टात काय बाजू मांडतो, कोण वकील काय बाजू मांडतो, 2 जजेसनी 5 पैकी हे ग्राह्य धरलं होतं की बाबा हे योग्य आहे आनंद नाही. अजून एखादे जजला कन्व्हिन्स करू शकले असते, व्यवस्थित स्टेटमेंट मांडलं गेलं असतं तर नक्कीच आरक्षण टिकलं असतं आणि महाराष्ट्रातल्या मराठा लोकांचं जे स्वप्न होतं गेले 40-50 वर्षापासूनचं ते पूर्ण झालं असतं. परंतु आता आम्ही त्याच्यावर पण म्हणतो की चला ठीक आहे, तुम्ही आता पुढं काय करणार ते सांगा. आत्ता भांडण्याची वेळ किंवा एकमेकाची उणी काढण्याची वेळ नाही आहे. तुम्ही मराठा समाजासाठी आरक्षणाचा हा विषयावरती काय करणार पुढं ते सांगा. करोनाविषयी पुणे मुंबई जे 2 आर्थिक राजधानी आहेत महाराष्ट्रातल्या, त्याच्यावरती तुम्ही काय तिसरं जी लाट येणार आहे त्याच्यावर तुम्ही नियोजन करा. आपल्याकडं इतके ग्राउंड आहेत, नेहरू स्टेडियम आहे, बालेवाडी आहे, बरेचसे ग्राउंड आहेत, बरेचसे कॉलेजचे ग्राउंड आहेत, बरेचसे स्कूलचे ग्राउंड आहेत. तिथं तुम्ही करा ना नियोजन आत्तापासून. कशाला वेळ येते? रस्त्यावरती लोक हॉस्पिटलच्या दारात मरतायत. हा 1932 साली किंवा 68 साली जो प्लेग आला त्यावेळेस यंत्रणा नव्हती, एवढं सुविधा नव्हत्या. त्यावेळेस आपण मान्य करू शकतो, पण आता एवढ्या सुविधा आपल्या हातात आहेत ना, करू शकतो ना आपण. जेवढे ग्राउंड आहेत त्या सगळ्या ग्राउंडवर आत्तापासून चालू करा तुम्ही कोविड सेंटर करायला. जसं पंचशीलला एक पानेरला केलं होतं कोविड सेंटर मोठं जम्बूचं, तसं तुम्ही काही काकडे समूहाच्या वतीनं काय करणार? आम्ही हे 2nd 3rd लाटचं आता आमच्याकडे काही जागा आहेत तिथं आम्ही इच्छुक आहेत, म्हणजे करण्याच्या दृष्टिकोनाने प्रयत्न चालू आहेत. परंतु राज्य सरकारच्या आणि महानगरपालिकेच्या एवढ्या जागा आहेत, 15% ॲम्बिटी स्पेस आलेल्या एवढ्या जागा आहेत. प्रत्येकाच्या तिथं जर कोविड सेंटर तुम्ही टाकायची तयारी केली तर माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्ह्यातली लोकसंख्या जी 1 कोटी आहे, तुम्ही कमीत कमी 50,000 किंवा जास्त 1 कोटी 1 लाख बेड टाकू शकता. एवढ्या जागा पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत. 1 लाख बेड जर तुम्ही टाकले तर कुठली अडचण येणार नाही ना. सुविधा करा, सगळ्या आत्तापासून तयारी करा. नुसतं प्रत्येक गोष्ट उठसूट दिल्ली, सकाळी उठलं की संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त दिल्लीवर ताशेर ओढायची, हे योग्य नाही आहे. आपली पण नैतिकता आहे, आपली जबाबदारी. आपण ही जबाबदारी पदावर बसलो आहोत. आणि बोलायचं मोदी तर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा मोदी सहकार्य करतात की नाही, तेच सांगतील माझ्यापेक्षा जास्त सांग. आता मला आश्चर्य वाटतं की तुम्ही मला हेच सांगायचं आहे. बरं झालं आपण हा विषय काढला की बाबा तुम्ही सत्तेचा एवढा गैरवापर करू नका. प्रत्येकाकडे सत्ता येते, मग तुम्हाला खूप महागात जाईल. ही काही कारण नसताना, कुठलाही प्रूफ नसताना, म्हणजे जजसुद्धा हसत होते तो आयोग लाजला. जयनी जाऊन विचारला, अरे काय प्रूफ आहे याच्यावर, काय प्रूफ आहे ना, आम्ही गुगलकडं मागवणार आहे फेसबुक यायचं. फेसबुकला मी इंस्टाग्रामला नाही आहे आणि यांनी माझ्या ह्याच्यावर टाकलं इंस्टाग्राम चेक करा. इंस्टाग्रामला मी नाहीच आहे, फेसबुक चेक करा. फेसबुक सगळ्या जगाला माझ्या माहिती आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामचं आम्ही मागवलं आहे, त्याचा तपास करायचा आम्हाला. काहीतरी संबंध आहे का, म्हणजे कुठेतरी बदनाम करायचं. आता त्यांना कदाचित लक्षात आलं असेल की प्रदेश उपाध्यक्ष होतो आहे मी, मग काहीतरी असं बाबा करून ह्याला वाईट करायचं की हे थांबू आपण. प्रदेशाध्यक्ष हे माझं 1 महिन्यापूर्वीच ठरलं होतं, त्याच्यात काहीतरी खीळ घालायची. बाबा आता हा आला सक्रिय राजकारणात तर कदाचित महानगरपालिका दोन्ही, आता येणाऱ्या 10 महानगरपालिका निवडणुका येत आहेत, काही जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत. तर विनाकारण आणि काय मला कारण कळत नाही. वास्तविक आमचे वकील तर म्हणले पहिल्या इतिहासातली पहिली गोष्ट ही असं FIR दाखल झाला आहे. मला पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांचे फोन आले की काकडे आम्ही काय करू शकत नाही, आम्हाला वरनं प्रेशर आहे. मग आता काय प्रेशर द्यायची, काय कारण आहे यांनी प्रेशर द्यायचं? हां
आता कोणाचं प्रेशर ते मी त्याला विचारलं, पण ते म्हणले आम्हाला आमचा प्रोटोकॉल आम्हाला पाळावा लागतो, म्हणजे आम्हाला पण नोकरी टिकवायची, इथं राहायचे आम्हाला तेवढ्यासाठीच पुढे आणलं की भाजपच्या लोकांना त्रास द्या. तर काय सत्ता येते जाते चालतं, पण या अशा पद्धतीने हे योग्य नाही आहे. माझं सांगणं आहे पालकमंत्र्यांना आणि गृह खातं चालवणाऱ्या मुख्य राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनाही माझं सांगणं आहे की तुम्ही कमिशनरांना सांगा हे योग्य नाही आहे की बाबा हे किती चीप वाटतंय. म्हणजे की काही कारण नाही, 35 वर्ष आम्हाला व्यवसाय करतो आहे, एक पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट नाही आहे. कुठल्या तुम्हीच कंप्लेंट करायला लावताय, तुम्हीच. मला ज्यांनी हे माहिती दिली PIनी एका, मी त्याला म्हणलं बघ बाबा मग आमचं सरकार आम्ही पण असंच करू. मग तेव्हा तो बिचारा म्हणला माझा काही संबंध नाही साहेब, हे वरनं आलेलं आहे आणि आम्ही कदाचित निवडणुकीत असू शकते की तुम्ही सक्रिय होऊ नये, घाबरवण्याचं कारण असेल तुम्हाला. तर म्हणलं मी काय असते भिकरचोट गोष्टींना घाबरत नाही बाबा. महाराष्ट्रातल्या लोकांना, पुणे शहरातल्या लोकांना माहिती आहे की मी काय आणि काय. म्हणजे दोन्ही ही परवाची केस तर आमच्या वकिलांनी तोंडात बोट घातलं. मी मुंबईतल्या बऱ्याचशा वकिलांना दिलं, जे स्वतः म्हटले अरे काय प्रूफ आहे का तुमच्याकडं. तिथं जज बोलले काय त्यांच्याकडं आम्हाला तपास करायचा. कसला तपास करायचा आहे. माझ्या फोनवरती गुगल काही कुणाला मी व्हॉट्सअप केलेत का, कुठली लिंक पाठवली का, कोणाला जा म्हटलं का. काय बाईटचे तिथं बोलला होता की मी पत्ते ऐनवेळी ओपन करू, एका महत्त्वाचे पत्ते ते नेमके कधी उघडतात. नाही पत्ते नाही, मी म्हणलं आमचे पण सत्ता येईल तेव्हा आम्ही पण बघू ना, आमची जेव्हा सत्ता येईल. तर अशा गोष्टी योग्य नाहीत ना. पोलीस खात्याला हाताशी धरून अरे चांगल्या माणसाला कारण असल्या गोष्टी वेगळी, विनाकारण काही नसणाऱ्या गोष्टी टाकायच्या आणि त्याची बदनामी करायची. अशी बदनामी कोणाची होत नसती, अशी सहानुभूती मिळते. मला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा संघटनांच्या अध्यक्षांचे फोन आले की आम्ही तुमच्या मागे आहे, संजय तुम्ही व्हा पुढं. मी म्हणलं अरे बाबा मला कोणाचं असं बेनिफिट नको असल्या गोष्टीत, मला माझ्या पद्धतीने मी लढतोय, मी माझ्या पद्धतीने खंबीर आहे या गोष्टींना. नाही बघा अशा चर्चा होतात नुसत्या. राष्ट्रवादीमध्ये मी जर का प्रवेश करणार असतो तर त्यांनी मला अटक करायला नसतं सांगितली, ही साधी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की पालकमंत्र्यांना ह्या गोष्टी करतील पोलिस, हिंमत नाही अशी कोणाची. 35 वर्ष एक व्यवसाय करतोय माणूस, राज्यसभा सदस्य आहे माझी, भाजपमध्ये सक्रिय, आणि तो पालकमंत्र्यांना सांगता अटक करेल. एवढ्या कमिशनरची हिंमत नाही. आणि अशा कमिशनरची मला वाटत नाही की कुठलीही गोष्ट पालकमंत्र्याशिवाय होती. पालकमंत्र्याच्या कानं घातले असेल त्यांनी. षडयंत्र नाही ह्या गोष्टी, आता चिल्लर गोष्टी षडयंत्र देणं चुकीचं आहे नाव. पण काय सांगता येत नाही. पालकमंत्र्यांना मी त्या फोन केला होता की बाबा काही नसतं नाही, माझ्या चुकीचं मार्गाने चालले, तुम्ही सांगा पोलीस खात्याच्या लोकांना. ते म्हणले ते मी सांगतो, बस तेवढं सांगतो म्हटलं. तर काय सांगतो म्हणले त्यांच्या देवाला माहिती. हां तर ह्या अशा गोष्टी काय होत नाही, कारण मला माहिती आहे मी 35 वर्षात माझं कुठल्या जमीनचे काही लफडी नाही आहे. जमीनचे व्यवहार माझ्या कुठल्या पोलीस स्टेशनला मी जवळजवळ 28 प्रॉपर्टी घेतल्यात. एक केस माझी प्रॉपर्टीची जर पोलीस स्टेशनला असेल तर मी ती प्रॉपर्टी सोडून देईन. नंबर 2, 6 वर्षे राजकीय कारकिर्दीत कुणावर अन्याय केला असेल, आमच्या सत्ता होती 6 वर्ष, आमचाही मुख्यमंत्री होता, गृह खाते आमच्याकडे होतं, तेव्हा ह्या पवारांच्या किंवा आमच्याकडे खूप कंप्लेंट यायचे सगळ्या राष्ट्रवादीचे नेते. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट की जो गजा मारणे ज्याला म्हणता येईल माझ्या संपर्क, त्याची गाडी जी होती ती गाडी राष्ट्रवादी नगरसेवकाची होती, त्याला पकडायचं लांब राहिलं. आणि काही संबंध नसणाऱ्यावर आरोप करायचे की तू त्याला मदत केली असेल, आम्हाला त्या मदत केली असेलचा तपास करायचा आहे. उडी दिली पण गाडी तर होती ना, गाडी त्याच्या गाडीमध्ये नगरसेवकाच्या गाडीत तो. मला परवा एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ती गाडीच नगरसेवक होती राष्ट्रवादीच्या, तरी तुमच्यावर कारवाई. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं मला एक गोष्ट. आता मी तुम्हाला काय म्हटलं की बाबा कुठलीही नावं टाकू नका माझ्या पुढं, पक्ष ठरवेल. आत्ता मी ऐका, आता मी तुम्हाला एक क्लिअर करू इच्छितो की मी इतके दिवस म्हणजे मार्च 2020पर्यंत मी अपक्ष खासदार होतो. त्यावेळेस माझी मतं मांडायला पूर्ण अधिकार होता किंवा स्वतंत्र होतं. आता मी भारतीय पक्षाच्या अंडर आलेलो आहे, म्हणजे भारतीय पक्षाचं
पद आलेलं आहे ऑफिसची, मी भारतीय जनता पक्ष झालेलो आहे, त्यामुळे माझ्या स्वतःच्या मताला काही महत्त्व नसतो पक्षामध्ये. ही सिस्टीम असती, पक्ष संघटना चालवतात असतात लोक, आणि ते लोक त्या सिस्टीममधनं जे ठरवतील ते प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य करावं लागतं. निवडून आले तुमच्या गटाचे महापालिकेमध्ये आणि मधल्या काळामध्ये तुम्ही इनॅक्टिव्ह होता, नगरसेवकांशी फार संपर्क नव्हता, त्यामुळे तुमची भाजपमध्ये नाराजी आहे असं होतं. तर उपाध्यक्षपद दिल्याने तुमची नाराजी दूर झाली असं म्हणता येईल. बघा, माझी पहिली गोष्ट भारतीय जनता पक्षावर नाराजी नव्हती, बिलकुल नव्हती. कधी मी तुम्हाला म्हणजे असं मला वाटतं की मी नाराज होतो, आणि मध्ये मी काही नगरसेवकांच्या संपर्क नव्हतो. कोरोनामध्ये कुणीच कुणाच्या संपर्क नव्हतं, फक्त फोनच संपर्क होता एकामेकाच्या. आत्ता माझे मार्चपासून आपल्याकडं 23 मार्चला राज्यात लॉकडाऊन झालं आणि 25 मार्चला देशात लॉकडाऊन झालं. त्यानंतर प्रत्येक नगरसेवकाची आपली जी काही कामं असते ती प्रत्येकजण फोनवरच करतो आपण. त्यामुळं कुठलं, आणि माझा असं कोणी नगरसेवक नाही आहे, हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत. जे कोणी आहेत ते सगळे 98च्या 98 भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत, आणि यापुढेही ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य राहतील. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे विरुद्ध अजित पवार असा संघर्ष बघायला आता बघा, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तर राहणारच, त्याबद्दल त्याचा वादच नाही. परंतु नुसत्या महानगरपालिकेकडे न पाहता आम्ही आत्तापासून 10 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रात निवडणुका येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये. त्या महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषद निवडणुका, याच्यात आमचं पूर्वनियोजित प्लॅनिंग, जसं कोरोना संपेल किंवा कोरोना थंड लाट कमी होईल, त्यांना ओसरेल, तिसरी लाट आली तर आपली निवडणुका पण काय होईल माहीत नाही. कारण तिसरी लाट असं जागतिक तज्ज्ञांचा अंदाज आहे की ती नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येईल, नोव्हेंबरमध्ये, ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर किती दिवस राहते ती लाट. कारण 2 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका लागतील आपल्या सगळ्या 10 महानगरपालिका. आता ही लाट ओसरल्यानंतर आम्ही पूर्ण 10 महानगरपालिकांचं आणि जिल्हा परिषदचं नियोजन करणार आहोत. त्या नियोजनामध्ये पक्ष नेतृत्व देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील जी जबाबदारी माझ्यावर देतील, त्यांनी सांगलीची जबाबदारी दिली तर मी सांगलीला जाऊन बसेल, त्यांनी नाशिकची जबाबदारी दिली नाशिकला जाऊन बसेल. आता मी पूर्ण महाराष्ट्राचा उपाध्यक्ष पुण्यापुरतं राहिलेलं नाही, पुण्यापुरतं. त्यामुळं पुण्याची खासदारकी, पुण्याची आमदारकी, पुण्याची निवडणूक हे बोलणं उचित राहणार नाही आहे. जे पक्ष जे ठरवतात, नेतृत्व पक्ष नेतृत्व जे निर्णय घेतात, तो जो निर्णय घेतील ते मी ॲक्सेप्ट करेल. 10 महानगरपालिका निवडणूक आहे, ते मला कुठं पाठवून तिकडे मी आनंद जाईल, तिथं सत्ता कशी आणायची हे मी दाखवून देईन. आणि तशा सध्या 5 महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या, तर पुढच्या 10 महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आता हे सगळं कोरोनावरती आहे ना. कोरोना, आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या, कोरोनाच्या काळातच बिहारच्या निवडणुका झाल्या. आता त्यावेळेची लाट किती उग्र असेल त्याच्यावरनं ते निवडणुकाचा आयोग ठरवतील. ते आपण मी नाही ठरवू शकत. महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काही इन्कमिंग आहे का भाजपमध्ये? अहो, इन्कमिंग तर आत्ता जसं पंढरपूरचा निकाल लागला तसे बरेचसे आमदार जे यांनी सांगितलं होतं आम्ही तिघं एकत्र लढल्यानंतर, जयंत पाटील नेहमीच बोलत असतात प्रदेशाध्यक्ष की आम्ही तिघं एकत्र झालो की आम्ही समोरच्याला काही हेच होणार नाही की बाबा कुठलाही उमेदवार असू पडेल. पण ते पंढरपूरला फ्लॉप शो झालेला आहे. त्यामुळं पुण्यातले नाही, संपूर्ण महाराष्ट्रानं पंढरपूरच्या निकालांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं की ते तिघं एकत्र झाले. 2 प्रादेशिक पक्ष, 1 नॅशनल पक्ष एकत्र झाला तरी भारतीय जनता पक्ष विजय होती ही खात्री पटलेली आता. त्यामुळे येणाऱ्या काळात सगळं आपल्याला दिसेलच. मधल्या काळात पुण्यात कार्यक्रम होईल असं विचार आहे. पुण्यात नाही हो, सगळ्या महाराष्ट्रात होईल. पुण्यात असायला खरं तर मधल्या काळात गिरीश बापट जे आहेत ते खरं तर खासदार आहेत. केंद्राचं तुम्ही म्हणता सातत्यानं केंद्राला नावं ठेवायचं, त्यांना हे करायचं, तरी खासदार म्हणून मधल्या काळात गिरीश बापट थोडे सायलेंट मोडवर गेले होते. नाही, पण आता चंद्रकांत पाटील आल्यामुळे गिरीश बापटांचा कार्यक्रम म्हणायचं नाही. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्रात सगळीकडे फिरू शकतात. गिरीश बापट हे पुण्यातले आमदार आहेत, खासदार आहेत. ते पुण्यातून संपूर्ण त्यांच्या घरी बसून किंवा बाहेर येऊन पक्ष संघटनेमध्ये लोकांना राहून सगळं नियोजन, एक खासदारांनी जे नियोजन करायचं ते व्यवस्थित करते. थँक्यू.